दुसरी गोष्ट फॅमिलीला खूप माज आहे तर माज आहे मला, कारण मी स्वतःच्या जीवावर स्वतःच करतो काय करायचं, दुसऱ्या जीवावर नाही माज करत मी, मला जमतच नाही ती गोष्ट. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज सकाळचे वाजले 9:30 आणि आता इकडे बघू शकता तुम्ही, सकाळी काल एक व्हिडिओ काढला होता मी, पण नंतरचे व्हिडिओ मी स्टॉप केला मधातच की गुड मॉर्निंग म्हणलो आणि व्हिडिओची सुरुवात केली. आणि नंतर दुपारून कामाच्या रावंजळ्यामध्ये लक्षातून विसरून गेलो, काही करत नाही. लाईटची दिसतंय एकदम परफेक्ट ओके दिसतंय, नको ना राहू दे आता. कामाच्या रावंजळ्यामध्ये व्हिडिओचं कंटिन्यू करणं लक्षातूनच गेलं माझ्या. मग म्हणलं जाऊ दे आता, सकाळ परत एकदा फ्रेश व्हिडिओ घेऊन टाकूया, म्हणजे कसं आहे की इन टचमध्ये राहतं माणूस, नाही का. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि बाकी कसे आहात सगळे, बरे असतात, म्हणजे मी गृहीत धरतो की बरे असतात. आणि एक विषय मी बोलणार आहे, पण ते पुढं बोलणार आहे काय तर, कारण त्या कमेंटनी जरसं माझ्या डोक्यात फॅड बसलं, त्याच्याबद्दल बोलणारच आहे मी. कारण विषय असा एवढा गंभीर नाही आहे, तुम्हाला एवढं सिरियस घेत बी नाही मी, पण मला बोलू वाटायला लागलं, त्या असं मनातून खळबळ व्हायला लागली मला बोलायची, म्हणून मी थोडं पुढं बोलणारच आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकी काही विषय नाही का. होत राहतं, कमेंट चालत राहतात, येत राहतात, एवढं काही मनाला लागून घ्यायचा विषय नाही. पण माझ्या मनामध्ये अशी गोष्ट अशी खोळावं लागली, उबलावं लागली, काय म्हणते त्याला, अशी उबळा लागली, पण ती माझ्या तोंडात अशी निघणार नाही, ते होणारच नाही. जे मनात ते डायरेक्ट बोलून टाकल्याशिवाय मला होणार नाही, मला बोलायला लागणच, आपली मजबुरी आहे ती. मजबुरी म्हणजे आदत आहे. काय व्हायला तिला, हा शिवानी पडता वाचली मित्रांनो. आता असं काही विषय नव्हता. हे बघा, मी हिचं काय प्रकार आहे मला सांग बरं, एवढी असं काऊन करा. हा भाजीला घ्यायचे का, सकाळी रोज तुमचं भाजीसाठी रडगाणं असतं. मग बाकी सगळे जण बरे आहात का, कसे आहात तुम्ही. तिकडे बघा, इकडे पप्पा बसले, तिकडे ही बसलेली आहे. हिचं बघा, तुला काय व्हायला लागलं, झोप येते. माहेरात आल्यानंतर हिला सुकून लागलंय बघा, कशी झोपा लागली. ही रात्री झोपलेली आहे, रात्री मला झोपून दिलं नाही, ती 1 वाजेपर्यंत बडबड 12 वाजेपर्यंत मला सवय लागलेली आहे, मला सवय लागली बडबड करायची. माहेरात आल्या सुकून झोपत. हे बघा, हिला सुकूनची झोपत नाही, सुकूनची झोप नाही तुला है ना. मग तिला झोप लागते बघा. हां, ती कुठं जाते, काही म्हणते, मग कळणं वळणं उगाच काहीतरी परत म्हणते. मला असे कमेंट येते, मला तसे कमेंट आली. हां, आलं का परत तुमचं ते कपडे धुत होते ना, कपडे धुतले, तुटल्या बिटल्या काय झालं, नवऱ्याला नुकसान नाही पाहिजे ना, नवऱ्या नुकसान नाही गेला पाहिजे ना, नाही का. हां, हे बघा, काय पाहिजे तुला, काय आणायचं का अजून. हां, खायला प्यायला काय. मी तर म्हणलं की पिझ्झा खाऊ घालतो तुला बनवून, तर नाही म्हणली तू. अरे काय, मी बनलेला पिझ्झा खायसाठी कमेंट मध्ये म्हणते माहिती का. वेगळ्याच लेवल चालू आहे काहीतरी. तुला काय वाटतं रे, काय बांगड्याचं तुला काय वाटतं. होय, तीच अवघड काम आहे बरं. अच्छा, तिने आणलं का तुला. काल दिवसभर मी ह्याच्या चक्करमध्ये होतो, कामाच्या चक्करमध्ये पूर्ण मला काही सुधारलं नाही. आणि मी ड्रायव्हर बनवून टाकलो त्यांनी मला, हिने ड्रायव्हर बनलं होतं, हिला घेऊन जा फिरायला. रिक्षाने गेला तुम्ही, मग आधी कोण नेऊन सोडलं तुम्हाला. मी उगं मला नंतर काम लागलं ते प्रिंटरचं. घरून कोण नेलं, नाही घरून कोण नेलं. हा, मग नाही बोलायचं नाही, काम केल्यानंतर नाही म्हणायचं नाही. हा, साडी दाखव ना आपण. तुला काय बरं वाटत नाही का. तिला घरी राहिल्यावर शांत झोप येते.
म्हणजे कसं असतं सुकून मी माहेरात आल्या माणूस ए थांब ना. आला नाही शिवानी भाजीवाला अजून नाही आला. अरे ते 2 किलोमीटर लांब आहे अजून. येऊ दे मी काय देत होते. भाजीसाठीच मरमर चालली तुझी काही नाही. हा सरपण वाजवून ते देन आवाज दे नावाज त्यांना हात केला ना साडी सावध. आहे साऊथ इंडियन त्याला पीस कापलेलं ब्लाऊज हे बघा मी कुठून भाजी झालेली आपली आता सध्या चांगली कंटाळली याचं पीस कापायचं होतं ना कारण नको म्हणते ती मी ब्लाऊज शिवते. मी तिला कलर लय मस्त आहे बाबा. पूर्ण व्हिडिओ चमकाला लागला. पीस तर कापून घ्यावं लागेल ना त्याचं कमीत कमी पैसे आहे का हा पैसे पैसे त्याने तिच्याकडूनच कापून घ्यायचं ना चांगलं हा शिवून म्हणायचं टाइम नाही फक्त कापून आणायचं पिको फॉल करून आणायचं 5 तर रुपये घेते 5,000 बोल ना दाखव ना कशी वाटते बघा मला ताईची साडी आणली बाय. किती भारी आहे. तुला आणायची का अशी गुलाबी कलर आहे हा किती भारी वाटत. गुलाबी नाही भारी हा? हिरवा चांगली मस्त दिसायली साडी. असं त्या साडीचा डार्क कलर बी नसतो डार्क कलर आहे डार्क नव्हती दुसरी कुठली एक असा होता असं ते पावसाळा मला चांगली म्हणलं पावसाळा चांगली कोणचा डिस्काउंट? पावसाळा डिस्काउंट हा पावसाळा पावसाळा डिस्काउंट देते मग त्याच्यात काय आपलं पावसाळा डिस्काउंट कलर मस्त आहे यार साडीचा. 3च कलर होते तिथे एक गुलाबी एक फिकट हिरवा आणि एक मित्रांनो ही जर मला फ्लिपकार्टवरती जर याचं भेटलं काही तर मी तुम्हाला टॅग करीन. तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या इकडे कोपऱ्यामध्ये आणि बघू काही शकता. जास्त किंमत अफलनेटिव्ह ते अफलनेट काय म्हणते त्याला तिथं तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला हे साडीची मी लिंक वाटल्यास दाखवण्यात येईल वरती. ऑनलाईन नाही मागवले मी पण मी सापडेल का नाव लिहिलं नाही त्याच्यावरती त्या नावाच्या हिशोबाने सापडून मी टॅग करेल व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चेक करू शकता भेटेल त्याच्यात काहीतरी काही ना काही सेम साडी मला भेटेल अशी. कोणाला जर आवडली असेल तर हा का लक्ष्मी प्रिया हां लय भारी साडी मागं सरक ना शिवानी कॅमेऱ्यात घुसती का आता दिसते मग ना तू असं इकडून व्हिडिओ काढतो दिसते बरोबर. साडी थांबा मी लोकेशन चेंज करतो आलो 1 मिनिटात. बघा अशा प्रकारची साडी आहे ही आणि ही साडी मी घडी कशाला घालती शिवानी दाखव ना साडी मी दाखवली ना नाही मी व्हिडिओ बंद केलता परत व्हिडिओ चालू केला कारण ते आवाज येत होता बॅकग्राऊंड मध्ये भाजी आले म्हणून मी बंद केलता. हा परत सुरू केला आहे. आणि हे बघा ही अशा प्रकारची साडी आहे आणि ही साडी घेतली आहे मी कोणाला घेतली हिला. आवडली का तुला आणि हिने माझ्या टी शर्टवर कब्जा केलेला आहे मित्रांनो. तुम्हाला दिसू शकतं ते टी शर्ट माझं आहे आणि कब्जा करून घेतलेला आहे. लईच बेकार कंडिशन तुम्हाला काय सांगू. बघा अशी काही साडी आहे मस्त आहे ना. कमेंटमध्ये सांगा बरं मित्रांनो साडी कशी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. DSK चालेल साडी नागच आवडली गोल्डन त्याच्यावर भारी चमकलेले आहेत पण खतरनाक गोल्डन केलेले. गोल्डन मशीन छापलं गोल्डन खतरनाक छापलेलं आहे. प्रिंटेड आहे ती मस्त. इकडे मी तशी तुझ्यासारखी मशीन असेल ना गोल्डन तेच करते ते लोक. गोरा आहे का शिवानी पदर असं लावून पाहिजे कसं दिसतं. लावून पाहिजे परत एकदा दाखवून दिसलं नसेल तर. मित्रांनो मी याची लिंक आहे ना खरंच शेअर करतो यार लय भारी वाटेल साडी. नजर लागायची आता साडीला नाही लागत असलं काय होत नसतं. साडीला नजर मस्त साडी व्हिडिओ काढून घे शिवानी एक साडी. त्यांच्या आधी मीच घालू तुम्ही म्हणता ही अशी काऊन बसली तर हिचा विषय काय माहिती का हिला वाजायली थंडी वाजल्यासारखी होती थोडी म्हणून अशी बसली. नाही, हिचं पाय तर बोल आता बोल चल बोल आता बोल मम्मी बोल आता हाय बोल आता आहे का पप्पा ते कॅमेरा चालू केला ना तर ती बोलत नाही माहिती का. कॅमेऱ्याच्याकडे केला ना बोलत नाही. कॅमेरा तिकडे असला ना मी बोल लागलो ना तर तेव्हाच बोलती ती. बोल आता
कोण रेणुका म्हणजे तिला आवडली मग 2 घेऊ. घेऊन द्यायचं ना दुसरी पीस नाही घेतले ना मग ते. काहून? सेम नाही भेटली सेम. गुलाबी होती ही अशी. सेम हिरवी नाही भेटणार ना तसं. एकच गुलाबी piece. आहे त्याच्याकडे गुलाबी. गुलाबीला नाही मजा चांगली येणार. दिसत. गुलाबीला नाही मजा येणार. गोल्डनवर गुलाबी नाही चांगली दिसत. डार्क साडी पाहिजे तर गोल्डनवर हा बेकार दिसतात. एकदम डार्क कलर मध्ये सगळे प्लेन कलर होते. मी असं एक ऑरेंज होता केसरवाला. ऑरेंज बी नाही भारी चांगली आहे दिसत. मस्त वाटत साडी चांगली पण पहिल्यावेळेस असं वाटतं की पैसे गेले तर साडी चांगली आली. हो नाही ते हे साड्या आणते बाबा ते एवढे साड्या चांगल्या दिसत नाहीत. मग तिने ज्या ते गुलाबी आणि ते पिंक साड्या आणल्या तिच्या त्या बांगडे बी आणलेत मॅचिंग हिरव्या हिरव्या. सोनी- बांगडे दाखवले का? चांगली दिसली का मग बरं. दोरी निघायला लागली. ते तो बांगडे तोडून टाकशील आता तू. बांगड्या तुटत्यात दोघीला बस सारखेच करा. बांगडे आणले का? बांगडे दाखवले हिरवे. तुझ्या नाही सात गं. आता तुम्ही म्हणता की 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाचा विषय तर पप्पा सांगा काय एक्सप्लेनेशन. करू आपण. काही नसतं काय करायचं. एवढं कार्यक्रमाचं काही नसतं सध्या आम्हाला देखावा नाही करायचा आहे सपोर्ट मस्त. त्याच्यामुळं काही कार्यक्रमाचा विषय नाही आहे. बाळ ती आली तर हां त्याच्यानंतर आम्ही मोठं birthday हां करू. मोठा बड्डे करू पण सध्या आता काही कार्यक्रमाचा विषय नाही आहे कारण कसं आहे माहिती आहे कसं होईल तसं करते. का हां थोडं हळूहळू आमच्या हिशोबाने करू काय तर पुढचं नियोजन तुला माहिती का ते पैसे किती घातले ते बांगडे बी आणले तसे. जाऊ दे. मला येत नाही त्याचं. मी काय पड नाही खाली ते थडथडत फुटते त्या नाही पुढे काचाचं नाही ते. काचाचं नाही माहिती नाही. जरी अजून एका हातात आणायचं का अजून तितक्याच? इतक्या चांगल्या दिसत असतात का? दोन्ही हातात. थोडे थोडे चांगले दिसतात त्या. एवढं काय करतो चांगलं. गाडी मस्त आहे. शिवाजी मित्रांनो, काचाचं बांगडे आता- आणले तर असेच बांगडे आणले आता पाहिजे यांची ना. चर्चा तर चलतच राहील मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो कारण मला जो मुद्दा बोलायचा आहे त्या मुद्द्यावरती मला बोलायचं आहे ना तर त्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे. तुला आणायचे कसे? अरे शांत बसणार आणले तिला पांगड्या बस झालं ना आता ते पांढरे आणले. काय लाडे जे पाहुणे आले त्यांच्याकडे बघाव ना ते तिनेच आणलेत रेणुका. मग जे पाहुणे आले त्यांच्याकडे बघा ना हिचं काय आहे? ते रेणुकाने आणलेत ना. शेवंती शिवानी आता ते बांगड्या पांढरे बांगडे ही घेतले. साडी व्यवस्थित ठेव. त्या फक्त 100 रुपयाच्या बांगड्या येतात. ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला 1-2 मिनिटात आता कॅमेरा फिरवतो आणि भेटतो कारण मला ज्या मुद्द्यावर बोलायचं आहे तो मुद्दा मी भरकटणार नाही आहे ते यांचं काय चालू आहे दोघींचं बघा इथं बिचारी बघा रांगोळीचीच बसलेली इथं पाणी टाकलेलं आहे तुला शिवानी पाणी बंद केलं का? आणि आता वेळ पण होते दुकानाचा इकडे बघा पप्पाची हालचाल चालू केली आता थोड्या वेळाने पप्पाने हालचाल चालू नाही केली ना तर पप्पा मला बोलतील तर मित्रांनो मला एका ताईने कमेंट केली होती तो विषय आता मला बोलायचा आहे मला ते तोंडात माझ्या पोटामध्ये राहायला जाय ना म्हणून मी बोलणार आहे सरळ सरळ जे काय आहे ते तर त्या मला म्हणल्या की अजून कशातच काही नाही काय कमेंट होती की माहिती लक्षात बी राहत नाही मला त्यांचं नाव बी लक्षात नाही पण तरी बी मी ती गोष्ट बोलणार आहे हा मला बघावं लागेल ना मोबाईल तिथे इकडे बघा साडीची घडी घालणं चालू आहे इकडे या मॅडम बसलेले आहेत यांचं काय वेगळं चालू आहे यांचं काही वेगळं चालू आहे आणि माझं तर वेगळं तुम्हाला दाखवणार आहे आता माझं असं टी-शर्टवर कब्जा आहे. माझ्या टी शर्टवर कब्जा केलेला आहे टी शर्ट आहे ना माझं आहे आतंकवादी. संघटना. ती कॉलेज मध्ये येते ना याच्यात? हम्म. थोडे पण नाही बसते. 2 मिनिटं थांबता बोलताय का ना शिवानी? अरे यार कोणी हॉटस्पॉट देऊ शकतं का मला कोणी हॉटस्पॉट देऊ शकतं का कशाला? मित्रांनो 1 मिनिटातच येऊन भेटतो तुम्हाला कारण माझं नेट मला कनेक्ट करू द्या मित्रांनो आता नेट चालू केलेलं आहे मी आता मला तो विषय बोलायचा आहे काय विषय झालं मला कमेंट आली अजून कशात काही नाही पण ही फॅमिली खूप खूप माझं आहे पहिली गोष्ट पॉईंट एक आता लिहून घ्या नवरा बायको खाय प्यायचे वांदे दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट ॲटिट्यूड खूप आहे चौथा पॉईंट दुष्काळी लाईव्हला एक प्रश्न विचारला तर किती कसलं उद्धट बोलला तर पॉईंट 1ला घेतो आता मी कशात काही नाही ना तर मी कशातच काही नाही आहे मी अजून बी बोलतो मी मला उद्या जास्त सबस्क्रायबर झाले किंवा काही बी माझ्यासोबत झालं ना तरी बी मी म्हणतो मी कशातच काही नाही ही गोष्ट नोटेड काही प्रॉब्लेम नाही मला त्याच्याबद्दल काहीच नाही वाटत आणि तुम्ही मला कमेंट करता मला तुमच्या कमेंटवरून काही फरक नाही पडत दुसरी गोष्ट फॅमिलीला खूप माज आहे ना तर माज आहे मला कारण मी स्वतःच्या जीवावर स्वतःच करतो काय करायचं
दुसऱ्या जीवावर नाही माच करत मी. मला जमतच नाही ती गोष्ट. जे आहे ते आहे, क्लिअर कट. जे आहे ना तेच आहे. इथं डुप्लिकेट काहीच नाही आहे. कोणी इथं 2 रुपये द्यायला येत नाही मला. त्याच्यामुळे तुम्ही आमचा माच काढायची गरज नाही, पहिली गोष्ट तर. आणि माझे खायचे प्यायचे वांदे आहेत ना, तिसरा पॉईंट तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्या घरी आलात ना तर तुम्हाला मी 4 टाईम पनीर खाऊ घालू शकतो, एवढी मी ऐपत आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून काय VIP जे म्हणतात ते गोष्टी करू शकतो मी. त्याच्यामुळे कोणाचे खाय प्यायचे वांदे काढायचे नसतात ताई, तुम्हाला सांगतो मी माहितीच तो. आणि त्यात नंतर एक अजून त्याला कमेंट जोडून कमेंट लावली ना, हो बरोबर आहे. त्यांना कसं आहे माहिती आहे का, यांना कसं आहे माहिती आहे का, यांना स्वतः काही काम धंदे नसतात. म्हणून दुसऱ्याच्या ह्याच्या त्याच्या कमेंटमध्ये जायचं आणि कमेंट करायच्या, फालतूगिरी करायची. तो काय म्हणणं याच्यावर? काय म्हणणे, कशाला आमचा माज काढता? आम्ही कोणाच्या दारात ताट घेऊन मग भीक मागायला तर नाही जात ना. आम्ही आमच्याच जीवावर घमंड करतो. आम्ही आमच्याच जीवावर आम्ही स्वतः कष्ट करतो, खातो. आम्ही कोणाला मागायला तर जात नाही ना. राहिला प्रश्न मित्रांचा, त्यांना जायचं होतं ते गेले. तुम्ही का विचारता आम्हाला की ते का गेले, ते गेले, तुम्हाला का नाही जायचं? हा, तुम्ही तुमचाच प्रश्न विचारा ना काय येतं तुम्हाला. आणि माझ्या लाईव्ह मध्ये यायचं ना तर स्वतःचे प्रश्न विचारायचे, याचं त्याचं नाही विचारायचं ते गेले आणि तुम्ही का नाही गेले. मला नाही जायचं, मी पुरं गाव फिरून आलोय, मला फरक नाही पडत. मी मला फरक नाही पडत. आणि माझं कशातच काही नाही ना, तर मी गरीबच आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, मला नाही पटत ना त्या गोष्टी, तर मी नाही करत त्या गोष्टी. नाही पटत. पोटाच्या संगतीला मी बसतच नाही, पहिली गोष्ट. मला नाही पटत. जिथं मला चुकीचं वाटतं ते चुकीचंच आहे. आणि तुम्हाला कोणताच अधिकार नाही की काय एवढं डोक्याला हेडेक लावून बसलात की. आणि मला माज आहे, मी उद्धट नाही. मी 4 शिवाय देऊन बी बोलू शकतो, फक्त मी व्हिडिओमध्ये बोलत नाही. कारण व्हिडिओची विषय राहिला ना व्हिडिओचा, तर व्हिडिओ ही एक आवड म्हणून करतोय मी. कारण मला दिवसभर करायला भरपूर काम आहेत, लय काम आहेत माझ्या मागं करायला. दिवसभर आहेत ना, माझे खायचे वांदे आहेत ना, तर एक काम तुमच्या माझे खायचे वांदे असते ना, मग तेच मग आता मग तेच मला महिन्याचं राशन भरून द्या. वाटलं तिथं पेटीएमचा नंबर टाकतो मी, माझा एक स्कॅनर टाकतो माझं, त्याच्यावरती पैसे टाका तुम्ही. तुम्हाला जर वाटतं ना माझे खाय प्यायचे वांदे, तर तुम्हाला माझी एवढी दया आली ना, तुम्ही मला माझी दया आली ना माझ्यावरती, तर मग ते तुम्ही काय करा माहिती आहे का, पेटीएमवर टाका. एक 2-3 लाख रुपये तरी टाका. मग कसं जरा बरं वाटेल मला. मग तुमची लायकी कळण काय आहे. तर माझे खायचे म्हणजे वांदे आहेत ना, मग तुम्ही 2-3 लाख रुपये टाकले पाहिजे त्याच्यावरती स्कॅनरवर. मी काय सांगालो, माझ्या घरात बसलात ना तर तुम्हाला 4 टाईम पनीर खाऊ घालीन. तुम्ही जोपर्यंत माझ्या घरात ना तोपर्यंत तुम्हाला खाऊ घालीन मी. मग एवढी हाय कॅपॅसिटी. आजपर्यंत माझ्या दारात आलेलं कोणीच उपाशी गेलं नाही. मग माझे खायचे प्यायचे वांदे तुम्ही कशामुळे दाखवायला लागलात मला? असा जीव चिडलेला नाही असल्या कमेंट पाहून. हे असले काय म्हणतात ना, यांना काही कामं नाहीत घरात. माझ्या कष्टाचेच पैसे उडवतो. 2 नंबर नाही, 1 नंबर नाही असले काही धंदे बी नाहीत नाही. तुम्हाला मी सरळ दुकान दाखवलेलं आहे. दुकान बी माझं व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे. माझ्या दुकानामध्ये एक पुस्तक बनवायचं असतं ना, 100 जुने पुस्तकं शिवून पैसे कमवतो मी. जुने पुस्तकाला स्पायरल बाइंडिंग कर, हे कर, ते कर, ते करून पैसे कमवतो. कुठं रिकामी कामं करत नाही. एक बुक असतं का, एक बिल बुक बनवायला ना 100 वेळेस हातात घ्यायला होतं. नंबरिंग करा, पेपर मिक्स करा, पेपर मिक्स करून पिना मारून कटिंग करा. कमीत कमी 10 ते 15 वेळेस एक बुक हातामध्ये घ्यायला लागतो. त्यानंतर एक बुक तयार होतं. आणि मोस्टली आमच्याकडे बुकचे ऑर्डर्स कमी आणि बुक बाइंडिंग जास्त होती. तर त्याच्यामुळे कसं असतं माहिती का, सगळ्या गोष्टींमध्ये फरक असतो. आणि मी मला माझं आहे म्हणलात ना, तर मला माझंच आहे. कारण मी माझ्या कष्टाच्या पैशाचं खातो ना, तर मग मला माझंच आहे. त्याच्यामुळे कसं आहे, मी लय माजलेलं आहे. क्लिअर सांगायला हवं आता, मी लय माजेले. त्याच्यामुळे मला तुम्ही माझ्याच गोष्टीचं कमेंट करूच नका. आणि उद्धट तर लय बेकार आहे मी. उद्धट लय आडीपाड आहे. तुम्हाला मी नाही तर माझी माय सांगन तुम्हाला मी किती उद्धट येतं सांग. मग लय उद्धट आहे मी. फक्त ह्याच्यात तुम्हाला सांगतो मी ना, गरिबीमध्ये कोण असं माहिती तुम्हाला सांगतो. फक्त शिवानी गरिबीमध्ये मोडलं जाईल. तर शिवानी गरिबीमध्ये नाही, गलती तिला बी नाही घ्यायचं. ते कसं आहे माहिती का, चायला बोला आणि बायना गेले. फॅमिली लय बेकार आहे आमची, लय बेकार आहे. लय डेंजर कार्यक्रम आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमेंट करून जाता, मग हे वाटलं बी नाही. तुम्ही मला माहिती आहे, एक तर तुम्ही मी तुमचं नाव कहून घेत नाही, पहिली गोष्ट. तर तुम्हाला व्हिडिओ बघून टॉर्चर लागलं पाहिजे. तुमचं नाव घेणार नाही मी.
आणि नाव का घेणार नाही माहिती का? कारण तुमचं नाव घेऊन मी कशामुळं बाबा, मी कशातच काही नाही, मग तुमचं नाव घेऊन तुम्हाला कशाला हाईप देऊ मी? विषय ते होय ना, मी जर तुमचं नाव घेतलं तुम्हाला हाईप भेटेल. कारण राहिली कमेंटची गोष्ट, तर कमेंट आहे ना, हे बघा सट स्क्रीनशॉट आणि तीच कमेंट आहे बघा डिलीट. माझ्याकडे ऑप्शन आहे रिमूव्ह कमेंट. रिमूव्ह केली कमेंट मी तुमची, तुम्हाला कोणी विचारित बी नाही. मी बघितली, सोडली, वाचली, रिमूव्ह केली कमेंट. मी ताण घेत नाही कोणाचा. आणि माझ्या घरात ना 3 टाईम मला खायला भेटतं ना, देवाच्या कृपाने मी त्याचं एकदम आभार मानतो, देवाचे बी आभार मानतो. मला चांगल्या गोष्टी खायला भेटते. मला 2 टाईमचं देवाने अन्न दिले, मला काम भेटते माझ्या पुढचं पोटा पाण्याचा. राहिला विषयाचा व्हिडिओचा विषय ना, तर व्हिडिओ म्हणून आमचे बघा हे मम्मीला खूप आवड आहे व्हिडिओची. व्हिडिओ मला आवडते म्हणून तो काढतो. मम्मीला खूप आवड आहे, मम्मीला आवड आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, गेल्या कमीत कमी 4 वर्षाच्या आधीपासून मी व्हिडिओ शूट करतोय. व्हिडिओ माझं सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो 2010 पासून फेसबुकला अकाउंट असेल. 2013-14 पासून माझं फेसबुकला अकाउंट असेल. 10 नाही पण 13-14 पासून त्याच्या पुढचंच माझं फेसबुकचं अकाउंट असेल. इंस्टाग्रामचं अकाउंट पण खूप जुनं आहे माझं, आत्ताचं नाही आहे. नवीन उघडलं नाही, नवीन नवरदेव उभा राहिलो नाही मी रस्त्यात. माझं फेसबुक अकाउंट पण जुनं आहे, सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. कमेंट करणाऱ्याचे मला फक्त एक रस्ता एक भेट म्हणजे दिसलाय. चांगलं बोलण्याचं बी धन्यवाद, वाईट बोलण्याचं पण धन्यवाद. आता कसं आहे, जास्त मी बोलणार नाही. मी बोललो ना तर मग ते रोस्ट होऊन जाईन बिचारा. मग ते रोस्ट झालं की मग ते परत. आणि मी तुमची कमेंट ठेवलीच नाही, डिलीट मारून टाकली. का मारली माहिती आहे का? कारण मला या असल्या फालतूगिरी मला आवडत नाही आणि मी फालतू त्याच्यामुळे ठेवत बी नाही काही. मला आत्तापर्यंत आहे ना मित्रांनो, आत्तापर्यंत कोणीही नेगेटिव्ह कमेंट केलेली नाही आहे. मी दाखवतो म्हणजे जे आहे ते आपला गरिबी कार्यक्रम आहे. आपण कोणाला काही म्हणत पण नाही, आपण कोणाच्या ह्याच्यात पण नाही. आणि राहायला बाहेर जायचा विषय, तर मी ना इथंच पाहिजे झालो ना तर इथंच रामतीर्थालाच जाणार आहे. ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला मी काही सांगू शकत नाही. मला नाही आवडत बाहेरचं वातावरण. मी तर म्हणतो अजून मी ह्याच्यापेक्षा ना मी खेड्यात जाऊन राहीन, जिथं नेटवर्क नसेल का तिकडे जाऊन राहील मी खेड्यामध्ये. माझा विचार बी तसाच आहे, लांब जाऊन खेड्यामध्ये एकदम निवांत राहील. कारण सिटीपेक्षा गाव भारी. खोटे नाटा नाही करीत मी लोकांकडून. जे आहे ते ना,